हा ते कॉपीराइट वाला पहिला नशा. दोन मिनिटं व्हाईट पाहिजे, व्हाईट कलर. हे खालचा पार्ट आहे का? हे व्हाईट मस्त वाटतं. व्हाईट कलर नव्हता सौरभ याच्यात. हा मला नाही माहिती, उगाच दोन घेतले. तो फोडला नाही अजून. तो फोटो सौरभ जातोच घेऊन. एक घेऊन जातो. मला काय नाही, मी माझा विकत मी वापरेन, तुला कसं पैसे मिळायचे. तो हे असं येईपर्यंत राहू दे, त्याला असं मोठाच सेटअप लावू दे. चल लवकर, नवीन वर्षाची पहिली जिम. काय उशीर करता आणि काय. हे आम्ही ह्याला घेतलेलं बालीला. पहिली इंटरनॅशनल कुठे करायची कुणा? चल आज दीपाताईने एक पराक्रम केलाय. आज दीपाताई गॅस चालू ठेवून गेली होती. पुन्हा बोल ताईला निरोप दे इथूनच. आणि नेमकं कुणालने असं 2 वेळा झालं आणि कुणालनेच बघितलं. त्याच्यामुळे कुणालला टेन्शन येतं, ताई असाच गॅस ऑन ठेवून गेली आणि नंतर ताईने येऊन परत चालू केला तर. ताई काळजी घे. कुणाल हे काहीतरी करण्यापेक्षा ना जरा नीट सांग. काय ठरवलेस तुझे जुन्या वर्षाचे गोल? लिफ्ट. कुणाल टेन्शन मध्ये कायच रे एवढा? काय टेन्शन मध्ये? जीवाशी काय जीवाशी खेळले. गॅस नको नळ चालू ठेव, फॅन चालू ठेव, लाईट चालू ठेव, गॅस नको. हे बरं आहे असं आवाज द्यायचा किरण आणि जायचं. तर 2026 मध्ये आम्ही पहिल्यांदाच जिममध्ये आलोय, ते म्हणजे 2 जानेवारीला. आणि असं नाही, आम्ही आता दरवर्षी म्हणजे वर्षभरात आम्ही येतच असतो, पण आज खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली आहे 2026ची. आलो आणि जिम मधनं निघालो, एवढंच हे करतो. म्हणजे केवढं डेडिकेशन आहे ना. फक्त फोन घेतला स्वतः मी ना. मी आत्ता घेतलंय ना, मध्ये मध्ये फक्त कामाचं आहे. तर आता आम्ही जिमवरनं निघालो. आता आम्ही घरी जाणार, मस्त खाणार पिणार. आणि कदाचित त्या प्रीमियरची डेट चेंज झाली आहे. मला मेसेज आला आज नाही आहे कदाचित. कुणाल काय करतोयस? शॉपिंग. ह्याच्यात दिसतलंय बघ, जॅकेट बिकेट दिसतली लोकांका. काच करीत राहू. लिफ्ट मध्ये नेटवर्क येणार नाही तरी तो शॉपिंगच करता. छान आहे. घेत राहू कपडे लग्नाचे. गायचानू बघा उलटे चालले येतात. तर मला हे सांगायचं होतं की मला नाही माहित पाठवलं का नको गो. हा मग त्याला फोन, आता तो गेला निघून. हाय गाईज तर आम्ही मस्त मॅक घेतलेला आहे, मॅक मिनी घेतलाय. आणि आता छान असं आम्ही त्याचं जाऊन ओपनिंग करणार आहोत. काल रात्री खरं तर सेटअप केलाय, पण थोडासाच केलाय. आता बाकीचं सगळं आज पूर्ण होईल. आणि मग व्हिडिओज लवकर लवकर येतील ना, कारण एडिटर आता आमच्या सोबतच बसलेला असेल. कारण जे फ्रीलान्सिंगमध्ये खूप उशीर व्हायचा की ते करायचे की नाही, मग सारखं सारखं फॉलोअप घ्या, तो वेळ नसायचा. असं सगळ्या गोष्टी आता लाईनवरती येत आहेत. होईल. कुणाल काय म्हणणं आहे? इथे या साईडने तरी चला परत ह्या दोन हे पण नवीन आहे. त्याच्यावरती पण मग त्याला पण करू. गणपती बाप्पा मोरया. चला याला पण लावू ना. एडिटर ये पुढे. चला कुंकुला पहिलं गेलो 2200 ना. 2200चं कुणाल 22,000चं नाही मागवलं मी. काय प्रिंटर किती रुपयाचं घेतलास का? प्रिंटर मी 20,000चं. ते पण पेमेंट मीच केलंय. हो मग
मला सीए बोलला कुणाला करू देत म्हणून, सरांना जरा करू देत म्हणून. सीएला बरोबर त्याला सांगून ठेवलंय. ते मला बोलले की सरांना करू देत जरा, त्यांच्या ह्याच्यात काहीच डेबिट दिसत नाहीये. डिक्लाइन नाही झालं ना? गेलं पैसे कट झाले. आता नाही होणार, 5-6 दिवसांनी. आता कोणी मागवलंय पार्सल? फोन दिला तुझ्याकडे. हा काय मागवलंय? सारखं सारखं ते ऑनलाईन मागवतोयस ना, ते बघून मला खरंच असं वाटलं की मी काहीच मागवत नाहीये, म्हणून मी मागवलंय ते. शूट करत होतीस, जा घ्यायचं ते. काही मागवतेस ना मग दुसऱ्यांना शहाणपणा शिकवतेस. हा ज्ञानाच्या गोष्टी शिकवतेस दुसऱ्यांना. तुला तू पेमेंट कर. नाही मी चाललो. पुन्हा पेमेंट कर. काय आहे दाखव. थांब दाखवते. काय आहे दाखव. किचन मध्ये येऊ नकोस. कसलं? ते ब्लू डॅट वाला प्रोटीन. काय आहे? मी असंच काहीतरी मागवत नाही. शी अरे ह्याला जाणार ना, काय ते आपलं थर्मल्स आहेत ते स्नो मध्ये. एक तर मला बर्फ आवडत नाही, आणि तू बर्फाच्या ठिकाणचं तिकीट जर बुक केलंयस कुणाल, असं थोडी दाखवतात ते. दे कुणाल नाही, कुणाल नाही, कुणाल दे दे माझे दे. पॅकिंग तर बघ. अरे ते तसंच, काहीतरी चॉकलेट. अरे ते खूप महाग आहे. अरे थर्मल आहे ते कुणाल. थंडी मला किती लागते. मग तू 10 दिवस हेच घालणार आहेस? काय जितके दिवस जाणार. मी एक मागवून बघितलं, मी अजून मागवणार आहे. दे. काय नाही ते बंद कर. एक अजून 10 मागवलं तर किती होणार. हे थर्मल्स असतात आणि रोज काय ते फक्त बाहेर गेल्यानंतर घालायचं असतं ते. मग आता तू सगळी ठिकाणं थंडीची शोध. नको बाबा. खोका खूप भारी वाटतं. मला वाटलं की ते चॉकलेट बिकलेट काहीतरी मस्त काहीतरी मागवलं असणार. दे चल. हे का बर्फ आवडता, नको ते घेऊन जायचं होता मला. कशासाठी हाक मारलास कुणाल? आपलं लोणचं घेऊन चाललंय. अरे आपलं लोणचं म्हणजे काय असतं? आहे अरे हा तो ते. हे नाही अरे हा ना हे लागतं हे आपल्याला. हे आवडतं. हे आवडतं. मला पण आवड, म्हणजे मला पण हे आवड. अजयच्या हे आईने अजयच्या दिलेलं आईने ना. दिलंय. माहितीये मला, मी खाल्लेलं लास्ट टाइम. मग हे नको. सिंधुदुर्गची सगळी लोणची घेऊन जा. हे म्हणजे काय, अजयच्या आईने दिलेलं आहे ते त्याला आवडतं, त्याच्यामुळे ते नको. मग मी हे घेऊन देते. हा नाही अगं हवी आहे ती घे ना दुकानात जाऊन, शॉप मधून, सिंधुद्योगच्या. नको आपल्या ह्याच्यातलं नको. काय हे आता थोडे दिवसात आल्यात ना, हे आता हळूहळू ना सगळं अडप करते. हा आणि जास्त नको. बहिणी रे सख्या, मेवण्या तुझ्या सख्या. हो. तिनेच मला सांगितलं. माझ्या सामानाचं सांग. माझ्या बायकोचं सामान काढून ठेवलं ना बाजूला, सांगतो तुम्हाला. त्याला एवढंच कुणाल, हा? एवढंच. तू तेवढंच सांगितलेलं बोल. येडा आहे रे. चला बाय. चल बाय. व्यवस्थित गाडी चालव. आधी मला रस्ता पाठ कर. हेल्मेट आणलं? लेफ्ट राईट जाताना व्यवस्थित सांभाळून सावकाश. वाटेत जर कोणाला भेटले सांगू नका आता की मी कशी चालवते गाडी. लोक सांगतील हे येड्यासारखी करत. आणि आम्ही आता जाणार आहोत बाहेर, आता तर येऊ तुम्ही नका येऊ. परत. ए काय काय आता येऊ नको लगेच. आम्ही जाणार आहोत बाहेर, तर ते जे काय असेल ते येऊन डबा वगैरे घेऊन जा. मला वाटलं ये तू आमच्यासोबत असं बोलत असेल. माझ्या बायकोला घेऊन जातोय 2 दिवस राहिला. ये ना, आम्ही तर बोलत होती, तीच येत नाही. बोलतायत माझ्या बायकोला सगळं लागतं जागेवर. मग काही गरम पाणी हे पाणी मी म्हणून माझं करतो. तसं नाही, प्यायचं देऊ आम्ही. काही देऊ शकत नाही तुम्ही. गप्पा बस, पाठवायचं नाही ते जाऊ सांग. दे, जा जा. माझ्या बायकोचं सामान काढलं ना बाजूला, बघतो. चल सावकाश जा. हो हो, बाय बाय. हे आमचे डबे परत घेऊन ये. हो रे, देते रे, गप्पा बस. जेवण परत डबे घेऊन या. होय रे.
कसा बोलतोय हे घेऊन जाऊ ताई. घेऊन जा परत आण. बापरे, परत झालं तुझं? ह्याच्यासाठी बोलवत होतास पनवेलला? आता तिने मला सांगितलं अंकिताने जास्त ताप मारतात. अंकिताने काय नाही सांगितलं. अंकितावर येऊन तेवढं माहितीये. ह्याच्यात ते- डबे आणून दे ते म्हणजे ते घेऊन जायला मिळेल नंतर. होय. खरं सांग ना कारण डबे आमच्या आम्हाला दे. हो. खूप डबे आहेत माझ्या सासूबाईंनी इतके डबे पाठवलेत ना. मग काकीला विचार डबे आहेत, कळलं ना? आमच्याकडे खूप आहे. आमच्याकडे डबे. पण खूप डबे आहेत. आमच्याकडे पण खूप डबे आहेत. आता आम्ही पाठवतो आमचे डबे. ते प्लास्टिक बिस्टिकचे नाही मला आवडत. काचेचे आहेत आमच्याकडे. स्टीलचे आहेत. स्टीलचे नाही आहेत पण ठीक आहे. प्लास्टिक काचेचे आहेत. ते प्लास्टिकचे पाठवू आम्ही. डबे वापरायचे नाहीत. आता आमची फिल्म येते अगं सुनबाई त्याच्यात बघा हा. समजेल तुम्हाला. काय अगदी प्रमोशन्स करायला लागलंस रे. इन्फ्लुएन्सर झालास. चला बाय बाय. तर गायजानू आज आता आम्ही चाललोय 21 या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी चाललोय आणि आता मी आणि कुणाल निघू. पण आता आम्ही निघालो तर मग हा ब्लॉग पोस्ट करता येणार नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग मला आत्ताच एंड करावं लागेल. पण जाता जाता मी एक सांगेन की आपल्या NGOच्या मार्फत आपण जी आता मदत करतोय तर त्यामध्ये आपण एका मुलीसाठी सुद्धा मदतीचं आवाहन केलं होतं. कारण त्या मुलीला मदत करण्यासाठी ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती आणि तिच्यासाठी फंड्स उभे करणं खूप कठीण होतं. तर अशा वेळेला आम्ही 100 लोकांना सांगितलं की 100 लोकांनी दर महिन्याला 100 रुपये द्यायचे आणि त्याच्यातनं जी रक्कम जमा होईल ती रक्कम ही त्या मुलीच्या फिजिओथेरपीसाठी वापरली जाईल. आणि अशा प्रकारे आपण ती अमाऊंट एक उभी केलेली आहे आणि त्यासाठी 100 लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या 100 लोकांची यादी जी काही आहे ती मी या स्क्रीनवरती दाखवते. मला वाटतं एक नाव यामध्ये एक डबल झालंय, त्यामुळे एक नाव मिसिंग आहे. पण ही यादी आहे. या यादीतले जेवढे लोक आहेत ते सगळेजण मदतीसाठी पुढे आलेत आणि ही 100 लोक मिळून आता पुढचा सगळा खर्च 2026 या वर्षासाठी करणार आहे. आज खरं तर वर्षाचा दुसरा दिवस आहे, पण या वर्षातलं या सगळ्यांचं हे जे काही रिझोल्युशन आहे हे खूप भारी आहे. म्हणून मला तुमच्या सगळ्यांसोबत हे शेअर करावं असं वाटलं की आपण स्वतःसाठी सगळेच काही ना काहीतरी विचार करतो की मी या वर्षात हे करेन, या वर्षात हे करेन. पण डिसेंबर संपता 2025 वर्ष संपता या सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत ह्या कार्यामध्ये सहभाग घेतलाय आणि आता जानेवारी 26 पासून डिसेंबर 26 या एका वर्षासाठी आम्ही त्या मुलीचा जो काही खर्च आहे फिजिओथेरपीचा तो सगळेजण मिळून करणार आहोत. असे बरेच काही ना काहीतरी आपण प्रोजेक्ट्स, बरेच काही ना काहीतरी कोणाला मदत, हे सगळ्या गोष्टी करत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळेजण आपल्या फाउंडेशनसोबत जोडलेले राहा. आपण सगळेजण मिळून म्हणजे एखाद्यावरती लोड टाकून त्याने खूप सारी मदत करण्यापेक्षा सगळ्यांनी छोटं खारीचा वाटा उचलून आपण खूप काही करू शकतो. त्यामुळे जसं सेतू बांधला होता त्यामुळे आपण त्या सगळ्यातनं प्रेरित होऊन सगळ्यांनी मिळून खूप छान कामं या 2026 या वर्षामध्ये करूया. नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगतो की ही कशी पोरगी आहे ती. या इकडं. मी ब्लॉग बनवत असताना मला डिस्टर्ब केलंस आणि दरवाजा ओपन करायला लावलास. बरं वाटतंय आज माझं सगळं काम झालंय. कुणाला एवढा पॉज घेऊन काय टाइमपास आहे हा? टाइमपासच करायचा मला आयुष्यात. झालं, उठ आणि आता निघ. मी त्याला बोलते जाऊ नका. तिला झाड पोला दे. काही येऊ दे, कसं येऊ दे, लावा झाड पोला. त्याची ऍड करायला सगळ्या- माझ्या युट्यूब चॅनलला काय त्यांनी सगळ्यावर ना? स्पॉन्सरशिप दिली आहे का? असू दे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. ऍड कर खरं ताई. हो ऍड कर. तेव्हा त्यात का किंवा ऍड कर बसला दाखव. झाड पोला हे- भाजलं. हे काहीतरी एक क्रीम आहे झाडपोला नावाचं. कशाला लावतात मम्मीला विचारलं ना, म्हणजे माझ्या सासूबाईंना विचारलं तर ती तर भारी एक्सप्लेन करेल. काय पण होऊ दे, सगळ्याला झाडपोला लावायचा. आता माझा हात भाजलेला आहे त्याच्यावरती मी लावलेलं आहे. काकीचा हात भाजलाय, काकीने लावलाय त्याच्यावरती. मला बरं वाटलं. झालं तुझं सगळं टाइम. तुझा तू आपल्याला जायचंय म्हणून शहाणपणा करायला आतमध्ये आली. अरे पण माझं मी नवीन बंद कर. वर्षात रोज ब्लॉग पोस्ट बंद करणार आहे. कर. आता आपण गेलो तर ब्लॉग पोस्ट नाही होणार, म्हणून मी आता हे एवढं पोस्ट करते आणि येते. जा बाहेर चल, जा बाहेर. चल लवकर ये चल. दाळून घे. तर हे असंच चालू असतं. म्हणजे जर काय मी सिरियस बोलत असेल, जर काही मी सिरियसली करत असेल, बघितलं कशी तर मी परत काहीतरी बोलणार आणि हा परत येणार. मला माहिती आहे त्याची सवय. तर म्हणजे या ब्लॉग मध्ये एवढंच. आता आपण भेटूया. ये मला माहित होतं. ये इथे ये आता. चल लवकर.
तर म्हणजे आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये एवढंच. आणि मी तुम्हाला सगळ्या मला वाटलेलंच म्हणून मी असं चालू ठेवलं. मी पण स्मार्ट आहे. तर या ब्लॉग मध्ये एवढंच. मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळेजण मिळून अशी खूप छान छान कामं या वर्षामध्ये करूया. आणि खूप काही करायचंय, खूप काही घेऊन यायचंय तुमच्यासाठी. ते सुद्धा आपण करूया. असेच कनेक्टेड राहूया आणि अशीच आपली जी काही भावकी आहे ती वाढवूया. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.